वाईट काळ होता तेव्हा अमित शहा अगोदर मातोश्रीला आलेले होते. असं आहे का खरं? मी पुस्तकात ते लिहिलं आहे. लोकांनी ते वाचलं पाहिजे. अमित शहा किंवा हे व्यापारी लोकं काय वृत्तीचे लोकं आहेत. मातोश्रीवरती आले, मातोश्रीची मदत घेतली आहे. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना कल्पनेपलीकडे जाऊन मदत केलेली आहे. शरद पवारांनी त्यांना मदत केलेली आहे. जर शरद पवारांनी आणि बाळासाहेब ठाकरेंनी अमित शहाना मदत केली नसती, तर अमित शहा तुरुंगातच असते अजूनही. पण कृतज्ञपणाचा जो कळस आहे, तो या पुस्तकात पण दाखवला. तसं नेहरूंच्या बाबतीत पण आहे. पटेल उठवायला तयार नव्हते बंदी आर-एस-एसवर. ती नेहरूंनी उठवली. आता नेहरूंची सगळ्यात जास्त बदनामी होते. हो, लिबरल आहेत ना सगळे हे हां. लोकं. बाळासाहेब ठाकरे असतील, शरद पवार आहेत. हे महाराष्ट्रातलं एक पुरोगामी नेतृत्व आहे. जरी ते कडवट असले एखाद्या विषयात. पण त्यांनी राजकीय शत्रुत्व मनात फार कोणाविषयी बाळगलं नाही. हे तेवढं सत्य आहे. अमित शहाना जी मदत केली आहे, मी ती पुस्तकात लिहिलेलं आहे. अमित शहाना फार टोकाला जाऊन मदत केली बाळासाहेब ठाकरेंनी. आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष संपवायसाठी देशातली संपूर्ण यंत्रणा वापरली. शरद पवारांनी नरेंद्र मोदीच्या वारंवार विनंतीवरून वारंवार अमित शहाना मदत केली. जामीन मिळवण्यासाठी त्या काळात. ते वणवण फिरत होते. आणि त्याच अमित शहाने शरद पवारांचा पक्ष फोडला. ही यांची नैतिकता, नैतिकता आहे. कृतज्ञता. हां, ही यांची कृतज्ञता आहे.